गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 18वी कथा प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी. दिवसेंदिवस हरिपंडित नाथ महाराजांपासून मनाने दूर दूर चालत होता. पैठणातले कर्मठ वैदिक दोघांमधील दरी वाढवत होते. हरी तणतणत होता, नाथ महाराज मात्र शांत होते. एक दिवस नाथांच्या मनात आले की आपण भूवैकुंठ पंढरपूरला जाऊन यावे, त्या भक्तवत्सलाचे दर्शन घ्यावे. त्यांनी गिरिजा देवींना आणि उद्धवाला आपल्या माघारी नीट लक्ष ठेवायला सांगितले. नाथ महाराज पंढरपूरला निघाले. सोबत पैठणचे आणि आजूबाजूच्या जवळच्या गावांमधील अनेक वारकरी निघाले. रामकृष्ण हरीचा उद्घोष करत त्यांनी ते भूवैकुंठ गाठले. उदंड क्षेत्रांची पहिली रचना, पंढरी ते जाणा भूवैकुंठ, तीर्थ आणि देव संत समागम, ऐसे सर्वोत्तम कोठे नाही, पंढरी सारिखे तीर्थ महीवरी, न देखो चराचरी त्रैलोक्यात, एका जनार्दनी सुखाची विश्रांती, पाहता विठ्ठल मूर्ती लाभ बहु. पंढरीत पाऊल ठेवल्या ठेवल्या नाथांनी श्रीकृष्ण स्मरण केले. भूमीला वंदन करून माती फळावर लावली. त्यांच्या नयनांमधून आनंदाश्रू उघळले. त्यांना आठव झाला कृष्णसखा नामदेवांचा. नामदेवांचे केवढे कार्य! अप्रतिम कीर्तन करीत असत. साक्षात पांडुरंग त्यांच्या कीर्तनी नाचत असे. नामदेव भगिनी आणि शिष्या जना, या जनाबाईंसह तो युगंधर दळू कांडू लागत असे. चोखोबा काका यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन पांडुरंगाने आपल्या कंठातील हार त्यांच्या गळ्यात घातला. सोयराबाई, बंका, निर्मळा, सेना, सावता आणि गोरोबा काकांची किती विलक्षण भक्ती! खरोखर देव माणसेच ही. नाथ महाराज आणि त्यांचे सांगाती चंद्रभागातीरी आले. सर्वांनी स्नान केले. नंतर सर्वजण पांडुरंगाच्या मंदिरात आले. पांडुरंगाच्या दर्शनाने नाथ महाराज धन्य झाले. त्या सावळ्या विठ्ठलाला नेत्राद्वारे अंतरात साठवू लागले. उभा चंद्रभागे तिरी कट धरुनिया करी, रूप सावळे सुंदर, कानी कुंडले मकराकार, तुळसी माळा शोभे कंठी, अंगी चंदनाची उटी, भक्त आनंदे गर्जती, विठ्ठल विठ्ठल उच्चारिती, एका जनार्दनी ध्यान, शोभे सगुण निर्गुण. नाथ रुक्मिणी मंदिर, पुंडलिक मंदिर, गोपाळपूर, विष्णुपद, साऱ्या छोट्या मोठ्या मंदिरात गेले. दर्शनाने तृप्त झाले. पैठणचे एकनाथ महाराज आल्याची वार्ता साऱ्या पंढरपुरात पसरली होती. वाळवंटात हजारो वारकरी एकत्र झाले. त्यांनी नाथांना कीर्तन करण्याची विनंती केली. मृदंगी आले, टाळकरी आले. नाथांनी वीणा गळ्यात अडकवली. हाती चिपळ्या घेतल्या. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाळ कृष्ण महाराज की जय. संतश्रेष्ठ नामदेवांचे स्मरण केले. त्यांना मनोमन नमन केले आणि कीर्तनारंभ केला. गायन ते सोपे गाऊ, वाचे ध्याऊ विठ्ठल, तेणे सर्व होय सिद्धी, तुटे उपाधी जन्मजरा, साधनांचा न करू श्रम, गाऊ नाम आवडी, शुकादिक रंगले रंगी, त्याची मार्गी आम्ही जाऊ, एका जनार्दनी धरणीवरी, उच्चारू हरी संतसंगे. त्यांनी या कीर्तनात आपले पणजोबा भानुदास यांचे चरित्र गायन केले. श्रोत्यांची मागणी तीच होती. नाथांनी आपल्या रसाळ वाणीने हजारो भक्त श्रोत्यांना तृप्त केले. नंतर नाथ महाराज पैठणच्या साथीदारांसह पैठणास परतले. उद्धवनाथांचे नित्य कर्म करत होता. घरच्या देवांची पूजा, ग्रंथवाचन, अतिथी स्वागत तो करत असे. गिरिजा देवी हरिपंडिताची पत्नी स्वयंपाकगृह सांभाळत होत्या. हरी मात्र घरात असून नसल्यासारखा अलिप्त. एक दिवस रात्री जेवणे उरकल्यावर हरी नाथांना आणि गिरिजादेवींना म्हणाला, उद्या मी पैठण सोडतो आहे. काशीला जाण्याचा माझा निश्चय झाला आहे. गिरिजादेवींना धक्काच बसला. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू उघळू लागले. आणि सुनबाई, प्रल्हाद, मेघश्याम, राघव, गिरिजादेवींनी विचारले. सर्वांना मी बरोबर घेऊन जातोय, हरी कोरड्या स्वरात म्हणाला. हरीची पत्नी सत्यभामा हिच्याही डोळ्यांमधून अश्रू गळू लागले. ती म्हणाली, इतक्या लवकर निर्णय झाला म्हणायचा? मी नको म्हणत होते. प्रल्हाद, मेघश्याम या दोघांना आजी आजोबांचा लळा आहे. राघव तर मामंजींना सोडत नाही. कीर्तनातही त्यांच्या मागं उभा असतो. आणि ऐकलं, या माझ्या सासूबाई नाहीत, आई आहेत माझ्या. सत्यभामा गिरिजादेवींच्या कुशीत शिरून रडू लागली. हरी ताठ होता. तो म्हणाला, या शिवाशिव झालेल्या घरात मी आता राहणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर आलात तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याशिवाय माझा जायचा दृढ निश्चय आहे. रात्रभर गिरिजादेवी जाग्या होत्या.
अश्रू अखंड वाहत होते. नाथ महाराज अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. शेवटी गिरिजा देवी म्हणाल्या, ऐकलत, आपण असे अस्वस्थ होऊ नका. या अवस्थेत मी आपल्याला प्रथमच पाहते आहे. जातोय तर जाऊ दे त्याला. सत्यभामा लेकरांना घेऊन हरीबरोबर जाणार आहे. तिला इथंच एकत्रात राहायचंय, पण तिला पतीसह राहायचंय, पतीशिवाय नाही. रडून रडून डोळे लाल झाले तिचे. खूप प्रेमळ आहे. एकटी त्या काशीत जाणार. हरीचा स्वभाव, लहान लेकरं कशी करणार आहेत कोण जाणे. नाथांच्या येरझाऱ्या थांबल्या. ते म्हणाले, काशीत जातोय ठीक आहे. काशी विश्वेश्वर त्याला सांभाळील. दुसऱ्या दिवशी हरिपंडित निघाला. आईच्या चरणांवर मस्तक ठेवले. आईने त्याला उठवले. त्याच्या डोक्यावरून गालांवरून हात फिरवले. त्याने नाथांच्या चरणी मस्तक ठेवले. नाथांनी त्याला दृढ आलिंगन दिले. सत्यभामेने नाथांना नमस्कार केला. नंतर गिरिजा देवींना नमस्कार केला. गिरिजा देवींनी तिला जवळ घेतले. दोघींच्या डोळ्यांमधले अश्रू निरोप संवाद करत होते. हरी, सत्यभामा, प्रल्हाद, मेघश्याम गाडीत बसले. राघव मात्र येईना. धावत येऊन त्याने नाथांच्या पायांना मिठी मारली. जो जायला तयार होईना त्याला हरी ओढून नेऊ लागला. तो जोरजोरात रडू लागला. शेवटी नाथ म्हणाले, अरे हरी, या पोरावर सक्ती करू नको रे, राहू दे इथं त्याला. हरीने ते मात्र मान्य केले. गाडी निघाली. बैलगाडी नजरेआड होईपर्यंत नाथ महाराज, गिरिजा देवी आणि उद्धव बघत उभे होते. राघवाला नाथ महाराजांनी कडेवर घेतले होते. त्यांच्या गळ्याला त्याने घट्ट मिठी मारली होती. नाथांचा नित्यक्रम सुरू होता. एक दिवस त्यांचा घसा दुखू लागला. त्यांच्या घशाला सूज आली. दूध, हळद, काढा वगैरे उपचार गिरिजा देवींनी सुरू केले. रात्री नाथ महाराजांना गाढ झोप लागली. स्वप्नात ज्ञानेश्वर माऊली आली. नाथांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. माऊलींनी नाथांना दृढालिंगन दिले. माऊली म्हणाली, एकनाथा, खरा भागवत आहेस तू. मी तुला एक विनंती करणार आहे. माऊली, आपण आज्ञा करा. नाथ म्हणाले, माझ्या कंठास अजान वृक्षाच्या मुळीनं आवळला आहे. ती मुळी मला वेदना देत आहे. तू माझ्या समाधीस्थानी येऊन दूर कर. माऊली, चिंता करू नका. मी आपल्या आज्ञेनुसार ती मुळी दूर करेन. माऊली अंतर्धान पावली. नाथ महाराज जागे झाले. नाथ महाराजांनी तयारी केली. आळंदीला जायचे. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घ्यायचे. अनेक वारकरी बरोबर निघाले. माऊलींचा जय जयकार, रामकृष्ण हरीचा उद्घोष करत निघाले. वाटेत गावोगावीचे वारकरी त्यांना येऊन मिळाले. एक मोठा समुदाय तयार झाला. सारा समुदाय भजन कीर्तन करीत आळंदीस आला. काळाच्या ओघात ज्ञानदेवांचे समाधीस्थान दुर्लक्षित झाले होते. अवतीभोवती मोठे मोठे वृक्ष, वेली, वनस्पती यांचे छोटे जंगल निर्माण झाले होते. गावकरी या भागाला देवराई म्हणत असत. आळंदी गावातील लोक या देवराईत जायला घाबरत असत. पण नाथांना आणि या वारकऱ्यांना भय नव्हते. ज्ञानदेवांचा हरिपाठ गात गात त्यांनी देवराईत प्रवेश केला. नाथांना पिंपळ वृक्ष दिसला. त्यांनी समुदायाला तेथेच थांबवले. नाथ पिंपळ वृक्षाजवळ आले. त्यांना शेवाळलेली शिळा दिसली. आजूबाजूचा झाडोरा दूर करून शिळा दूर केली. विवरात शिरताच ज्ञानेश्वरांच्या तेजाने त्यांना घेरले. मोगऱ्याच्या सुगंधाने भरलेले विवर, ओंकार ध्वनीने व्यापलेले विवर, अजान वृक्षाच्या वरून लोंबकळणाऱ्या एका मुळीने माऊलीचा कंठ वेढला होता. नाथांनी प्रथम ती कंठ वेढणारी मुळी दूर केली. नंतर माऊलींच्या चरणी मस्तक ठेवले. ध्वनी उमटला, नाथा, आज मी वेदनामुक्त झालो. बघता बघता माऊली प्रगटली. नाथांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू उघळले. माऊली म्हणाली, नाथा, तू उत्तम कार्य संपन्न करतो आहेस. तू अद्वैत जगून दाखवलंस. माझी आणखी एक विनवणी आहे तुला. करशील? नाथ म्हणाले, माऊली, आपण विनंती नाही, आज्ञा करा, आज्ञा. आपल्या मार्गदर्शनानुसारच आम्ही चालतो आहोत. तुमचं मार्गदर्शन आणि सद्गुरूंची कृपा हे दोन मोठे आधार आहेत आमचे. नाथा, श्रीमद भगवद्गीता म्हणजे साक्षात युगंधर श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट झालेले जीवनोपयोगी अमृतसार. त्या पांडुरंगाच्या कृपेने आणि सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने मी त्याची टीका लिहिली. आज त्या भावार्थ दीपिकेत लोकांनी आपले बरेच घातले आहे. जे लोकांनी त्यात घातले ते माझे नाही, आणि जे माझे नाही ते माझे म्हणून कीर्तिमान होणे चांगले नाही. नाथा, तू प्रतिभा संपन्न आणि प्रज्ञावंत आहेस. तू माझी भावार्थ दीपिका शुद्ध करावीस अशी माझी इच्छा आहे. माऊली म्हणाली. नाथ गहिवरले. ते म्हणाले, माऊली, आपण माझ्यावर विश्वास ठेवलात. माझी साधना सफल झाली. मी आपली भावार्थ दीपिका शुद्ध करेन. नाथांनी परत ज्ञानदेवांच्या चरणी मस्तक ठेवले. विवरातून बाहेर आले. समाधीस्थानावर होती तशी शिळा लावली. नंतर त्यांनी त्या समुदायाला सांगितले, इथं माजलेलं गवत, झाडोरा स्वच्छ करूया. विश्वेश्वराभोवतीही तण आणि अनावश्यक वनस्पतींची गर्दी झाली आहे.
ती साफ करूया. नाथांनी असे सांगताच लोकांनी पुंडलिक वरदे हरिविठ्ठलचा उद्घोष केला. 2-3 दिवसात ती जागा साफ केली. नंतर नाथ आळंदीच्या ग्रामाधिकाऱ्याला जाऊन भेटले. हात जोडून सांगू लागले, ईश्वरी नेत्रांमधल्या जलापासून निर्माण झालेली इंद्रायणी या नदीच्या तीरी इंद्राने स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केली. त्यामुळे इंद्राला सिद्धी प्राप्त झाल्या. म्हणून हा शंभू सिद्धेश्वर झाला. शिवशंकर या रम्य स्थळी रमला. पार्वती आपल्या पतीचा शोध घेत इथं आली. या ठिकाणी तिनं आपलं अंगावरील सुवर्णालंकार उतरवले आणि ती योगिनीच्या रूपात नामस्मरण करून शिवाला आळवू लागली. म्हणून ही आळंदी अर्थात अलंकापुरी झाली. या मंदिराचं महात्म्य जाणून घ्या. आम्ही माजलेला झाडोरा काढलाय. अधिक स्वच्छता करून गावकऱ्यांच्या श्रमदानामधून मंदिर उभं राहील आणि ज्ञानेश्वर माऊलींचं समाधीस्थान तेही उत्तम होईल. या ठिकाणी हा वैश्विक योगीराज समाधीस्थ झाला. या मर्त्य लोकातला हा ज्ञान चमत्कार आहे. ही कोटी मोलाची समाधी जपायला हवी. येणाऱ्या पिढ्या या समाधीपासून प्रेरणा घेतील. माझी विनंती आहे, गावची पवित्र ऐतिहासिक स्थळं आपणच जपायला हवीत. आरंभीच्या कामी आम्ही जरूर सहाय्य करू, परंतु आळंदीच्या लोकांनी मनी आणल्याशिवाय हे कसं व्हावं? ग्रामाधिकाऱ्यांनी नाथांचे हात हाती घेतले. ते म्हणाले, आपण जे सांगितलं ते आम्ही यापूर्वीच करायला हवं होतं. उद्याच ग्रामसभा घेऊन कार्यारंभ करतो. दुसऱ्या दिवशी ग्रामसभा झाली आणि मोठ्या उत्साहाने कार्यारंभ झाला. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापुर. तसे स्थळी माझा जीवाचा वो ठेवा. नमीन ज्ञानदेवा जाऊनिया. सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती. ब्रह्मज्ञानप्राप्ती वटेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. दयासी नित्यता घडता प्रदक्षिणा. नाही पार पुण्या वास स्वर्गी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. भागीरथी आदी करुणी तीर्थराज. ऐशी या स्थळी समाधी ज्ञानदेवा. एका जनार्दनी ठाव अलंकापुर. जीर्णोद्धाराचे कार्य एका टप्प्यापर्यंत आले. आता आळंदीकर हे कार्य निष्ठेने पूर्ण करतील याची नाथांना खात्री झाली. त्यांनी ग्रामाधिकाऱ्यांचा निरोप घेतला. ग्रामाधिकारी गहिवरून गेले. नाथ महाराज पैठणकर मंडळींसह पैठणला परत आले. आल्या आल्या ते ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाच्या कार्याला लागले. नाथांची एकाग्रता अलौकिक होती. तारण नाम संवत्सरी शके 1506 मध्ये शुद्धीकरणाचे कार्य पूर्ण झाले. आज जी आपण ज्ञानेश्वरी वाचतो ती एकनाथ महाराजांच्या हस्ते शुद्ध झालेली आहे. धन्यवाद.